या लोकसभेला माढा मतदारसंघामध्ये मला या पंढरपूरच्या विभागणीत असलेल्या तिकडची 16 गावं, इकडची 42 गावं जर आपण धरली तर इकडच्या 42 गावामध्ये आमदार बबनदादा शिंदे साहेबांचं मला ॲडिशनल सहकार्य आहे. सावंत साहेब मागच्या वर्षी होते. पलीकडं शहाजी बापूंचं सहकार्य मागच्या वेळेस होते. आता आदरणीय दीपक आबा माजी आमदार दीपक आबांचं सहकार्य आणि त्याच्या गटाचं कार्यकर्त्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सहकार्य सगळ्यात मोठं आहे. मागच्या निवडणुकीला अजितदादा आणि त्यांचा सभा मारणारा परिवार आमच्या विरोधात होता. आम्ही जिथं आहे तिथंच आहे, पण आता अजितदादांची साथ या ठिकाणी निर्णायक विजयाचं लीड देणारी साथ, त्यांच्या सर्व सहकार्यांची साथ आमच्या पाठीशी आहे, याचा मला अभिमान आहे आणि मी आपल्याप्रती कृतज्ञ आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा मला काळे साहेबांनी आम्हाला मागच्या लोकसभेला पाठिंबा दिला होता त्यावेळेस त्यांनी जे काही मला सांगितलं की पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे, भाटघरच्या पाण्याचा विशेष करून नीरा उजवा कालव्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या तक्रारी होत्या की पटवर्धन पुरवलेला पाणी मिळत नाही, शेवटच्या टेलपर्यंत पाणी येत नाही. त्या तक्रारी पण संपल्यात. त्याचबरोबर रेल्वेचा प्रश्न सांगितला तर तो सुटला. माध्यमातून मोठ्या प्रमाणात येणारे रस्ते या मतदारसंघामध्ये तुम्हाला सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे या मागच्या 5 वर्षात झालेले दिसले. हा विकास ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करतोय. आणि माझे सहकारी मित्र आता राम सातपुते साहेब सुद्धा मला सहकार्य करायला मोदीजींच्या टीम मध्ये काम करायला दिल्लीत असणार आहेत. आणि असा दमदार सहकारी मला सोलापूर जिल्ह्यामधनं काम करायला मिळाल्यानंतर मला त्याच्यावर माझा आनंद दुप्पट झालेला आहे. कारण माझा मित्र, माझा सहकारी आणि ज्याला टक्के टोनपे लोकांच्या अडचणी, गरिबांच्या अडचणी, दवाखान्याच्या अडचणी ह्या कळतात असा नेता त्या सोलापूर लोकसभेचं नेतृत्व करून माझ्या बरोबर पुढच्या वेळेस लोकसभेत जाईल अशी मला 100% खात्री आहे. आणि म्हणून मला राम सातपुतेंच्या निवडीनंतर मला विशेष त्या ठिकाणचा आनंद आहे की एक उमदा खासदार भविष्याला या सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणाराच आमदार त्या ठिकाणी आता खासदार म्हणून जाणार आहे. आणि मला डबल आनंद मागचा आहे की महाशिरसचे आमदार आहेत, इथून पुढे 6 महिने ते आमदार राहतील आणि माझ्या माढा मतदारसंघामधले प्रश्नही त्यांना माहिती आहेत. त्यामुळं आमचं जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं डबल इंजिनचं सरकार आहे तसं राम सातपुते आणि आमचंही डबल इंजिनचं सरकार. आदरणीय काळे साहेब आपल्या सर्व सहकाऱ्यांना यावर्षी त्यांना वेगवेगळ्या योजना, सरकारच्या योजना, मोदीजींच्या रूपाच्या योजना आपल्यापर्यंत तळागाळामध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही असाही शब्द मी या ठिकाणी देतो. आपली लोक मला सहकार्य करणारे आपल्या सर्व परिवाराला मिळवून काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली कारखान्यामधनं अडचणीत मार्ग निघत चाललेला आहे. मागच्या 5 वर्षांची परिस्थिती आताची परिस्थितीमध्ये फरक आहे. आणि काळे साहेबांचे वडील जेव्हा कार्यरत होते, आदरणीय वसंतराव काळे साहेब जेव्हा कार्यरत होते तेव्हा त्या कारखान्याच्या उद्घाटनाला माझे वडील म्हणजे हिंदुरावजी नाईक निंबाळकर तत्कालीन खासदार हे सुद्धा होते. आता आमची दुसरी पिढी आम्ही एकमेकाच्या बरोबर हातात हात घालून काम करतोय. आणि निश्चितपणे कल्याणराव काळे साहेबांनी जे सहकार्य नेहमी पुढे केलेले, राष्ट्रवादी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बरोबर जरी असली तर भारतीय जनता पार्टी सुद्धा या ठिकाणी 2 खासदार त्यांच्या येणाऱ्या भविष्यात खांद्याला खांदा लावून काळे साहेबांचा मार्ग सुखकर करणार आहे याची तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला मी शब्द देतो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला एक परिवार म्हणून काम करायचं. या ठिकाणी पांडुरंग परिवार काम करतो, या ठिकाणी सहकार शिरोमणी परिवार काम करतो, काळे साहेबांचा परिवार काम करतो. पक्ष जरी वेगवेगळे असले तरी परिवार म्हणून काम करतो. आणि माझ्या सणासाठी तुम्ही सर्वांचा परिवार हे परमेश्वराचा पंढरपूरचा परिवार एकत्र सर्वांचा परिवार म्हणून काम करणार आहे. आणि एवढ्या लोकांनी जर आपण शक्ती उभा केली तर जे लोक भविष्यात कोणी असो, आमचे उमेदवार मोदीजी आहेत, आमचे नेते मोदीजी आहेत,
रणजितसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते साहेबांना टाकलेलं मत मोदीजींना जाणार आहे, मोदीजींना पंतप्रधान करणार आहे. पण समोरून उमेदवार कोण आहे आणि त्यांचा पंतप्रधान कोण आहे हे आजपर्यंत कधी जाहीर होऊ शकलं का? होणारही नाही. कारण भावी पंतप्रधानांना भावी नेते म्हणून फिरणाऱ्या अनेक मंडळी या ठिकाणी, अनेक राज्याचे मंडळी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचा पक्ष अंकुचित होत चाललेला आहे. जे समोरनं विरोधकांच्या काँग्रेस बरोबर ज्यांनी कटगुळ करून आलेले आहेत त्यांचे जर आलेख बघितला असेल तर 400चे 300 झाले, 300चे 150 झाले, 150चे 100 झाले, 100चे 44 झाले आणि 44 ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना मोदीजींच्या समोर ज्यांना पंतप्रधानांच्या समोर कॅन्डिडेट म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे ते लोकसभेची निवडणूक सुद्धा त्यांना 2019 साली त्यांच्या मतदारसंघामधून जिंकता आली नाही. ज्यांना देशाचं नेतृत्व मोदीजींच्या समोर उभं करायला चालले त्यांना काँग्रेसला 150 उमेदवारापेक्षा जास्त उमेदवार उभे करता आले नाही. हे लोक देशाचं वाटोळं करणार आहेत का नेतृत्व करणार आहेत हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या पुढे जाणवतो. म्हणजे मला सांगा 150 उमेदवार उभे करायचे आणि 272ची बेरीज कशी पूर्ण करणार हाही सर्वसामान्य ज्याला कळतं, त्याला पटतं, त्याला माहिती की पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार 400 पार करून येणार आहे. येणार आहे का नाही हात वरती करून सांगा तुम्ही. हो ना? 100%. अब की बार मग मला सांगा आपल्याला कळतं, सर्वसामान्य माणसाला कळतं, पण नेते मंडळीला कळत नाही का? सगळ्यांना कळतं की भारतामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे. राज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार पुढच्या 8-9 महिने काम करणार आहे आणि त्याच्या पुढे ट्रिपल इंजिनचं सरकार राज्यामध्ये काम करणार. विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण दिलेले सर्व शब्द या नीरा देवधरच्या पाण्यापासून प्रत्येक मतदारसंघामधल्या सांगोला मतदारसंघामधल्या सांगोला उपसा सिंचन योजना असो, टिंबूची योजना असो, म्हैसाळची योजना असो, नीरा देवघरची योजना असो, हे सर्व योजनांच्या बरोबर माढा मतदारसंघामधले रस्त्याचे प्रश्न होते. टिंबुर्णी करमाळा रस्ता, तरुण चांदद रस्ता, खैराव आणि मानेगाव पाण्याची योजना दिलेला सर्व शब्द तंतोतंत खरे हो. आज आम्ही वचन पूर्तीनंतर आपण ज्या मोदीजींनी देशाचं नेतृत्व आपल्याकडे दिलंय त्या मोदीजींच्या बाबतीत आजपर्यंत विरोधी पक्षाला एकही आरोप करता आला नाही. आणि मागच्या 10 वर्षापूर्वीचं ज्यांचं सरकार होतं एक पेपरचे मात्र असायचा, कधी कोळसा घोटाळा, कधी रेल्वे घोटाळा, कधी आंबा घोटाळा, कधी ही दंगल, कधी ती दंगल. 10 वर्षामध्ये देशामधल्या दंगली, देशामधले घोटाळे केंद्र सरकारने त्या ठिकाणी कंट्रोल केले आणि 0 घोटाळे मागच्या 10 वर्षात मोदीच्या सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये 0 घोटाळे. एवढी ताकद, एवढ्या ताकदीने चालवणारा नेता आपल्याला ज्या नेत्यामुळे आपल्याला 40 काळात एक दिवशी देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान कटोरी करतायचं चर्चा देतो. आज आपली देशाची अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली 5वी मला या मतदारसंघाबद्दल माढा मतदारसंघामध्ये मला खासदार देशाच्या अर्थव्यवस्था 5व्या मतदारसंघ सुद्धा विकासाच्या कामामध्ये 8व्या मला खात्री आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण या ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये आमचे हे दोन्ही खासदारांचं डबल इंजिन तुम्हाला संपूर्ण काळेसाहेब आणि काळेसाहेबांना मानणाऱ्या सर्व सहकार्याला माझ्या राष्ट्रवादी सर्व सहकार्याला बरोबर हातात हात घेऊन तुमच्या गावामधले प्रश्न जसे काळेसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीनं मंडळ येथेच ऑफिस करून काळेसाहेबांना मानणाऱ्या
सर्व सहकार्यांची लिस्ट करून ज्या गावामध्ये काळे साहेबांची सत्ता त्या गावामध्ये काम काळे साहेबांना विचारून घेऊन त्या ठिकाणी शेती देण्याचं काम आपल्याला करायचं. आपण माझा लाईट गेल्यामुळे माझा आवाजला लिमिटेशन होत्या, पण मला लिमिटेशन नाही. देवघरच्या विषयामध्ये आपल्या मतदारसंघाचं पाणी हे आपल्या मतदारसंघानं जाता इतर मतदारसंघामध्ये गेलं आणि मोठ्या ताकदीने 14 TMC पाणी आज तुम्हाला हे भाळवणी पासून सांगोल्यापर्यंत जाणारं पाणी किंवा पंढरपूर उजव्या कालव्यामधनं येणारं पाणी, त्या पाण्यामध्ये 14 TMC असणारं देवघरचं पाणी आहे. म्हणून एवढ्या दुष्काळामध्ये सुद्धा हे पाणी आपल्याला येणारा 73 दिवस मागच्या ह्या सीझनची पाळी 73 दिवस म्हणजे जवळपास 22 ते 25 मे पर्यंत कॅनल चालणार आहे. या दुष्काळाच्या संकटातनं आपल्याला जी सावरण्याची शक्ती मिळाली हे देवघरच्या पाण्यामुळे मिळाली. आणि ते देवघरचं पाणी आणणाऱ्यासाठी जे काय कष्ट करावं लागले आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी शब्द दिला होता. अडचणी आल्या, संघर्ष झाला, पण देवघरचं पाणी आपण माघारी घेऊन आलो आणि संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकसंख्येला आता नीरा देवघरच्या पाण्याचा फायदा होत आहे. मला आपल्याला आज आपण या ठिकाणी मला आनंद आहे की काळे साहेबांच्या बरोबर चर्चा करताना काळे साहेबांच्या आम्ही घरी गेलो आणि साहेबांनी मला एकच सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यासाठी मागणारे नेते अनेक असतात की मला मंत्री करा, मला अमकं करा, मला पालकमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा. अनेक नेते या ठिकाणी स्वतःसाठी मागत असतात, पण माझ्या कार्यकर्त्याला गाव पातळीवर ताकद मिळाली पाहिजे असं सांगणारं नेतृत्व काळे साहेबांनी आणि त्यांनी मला हे सांगितले की माझ्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची काम तुम्हाला असं खासदार म्हणून करावं लागेल. आणि त्या ठिकाणी तो शब्द मी त्या काळे साहेबांना दिलाय. तुमच्या सर्वांना साक्षी देऊन मी सांगितलं की काळे साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम इथून पुढे केलं जाईल असाही शब्द देतो. विकासाच्या कामाला मोठी विकासाची कामं मार्गीला लागलेली आहेत. आता गावातल्या रस्त्यापासून गावापर्यंत येणारे रस्ते असतील, पाण्याचे हर घरचे जलचे प्रश्न असतील किंवा लोकांना मिळणाऱ्या 6,000 रुपये मध्ये काही लोकांना अडचणी निर्माण होत असतील, उज्ज्वला गॅसच्या काही अडचणी निर्माण होत असतील किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा 5 लाखापर्यंत मिळणारं दवाखान्याच्या कवच मध्ये काय अडचणी त्या निर्माण होत असतील तर भविष्यामध्ये आम्ही खासदार म्हणून या ठिकाणी दोन्ही खासदारांचं म्हणून स्वतंत्र एक ऑफिस या ठिकाणी केलं जाईल आणि या मतदारसंघामधल्या प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना पंतप्रधानच्या निधीमधून दवाखान्याचा खर्च असो किंवा मुख्यमंत्री निधीमधून दवाखान्याचा खर्च असो तो मिळण्याकरता एक स्वतंत्र व्यवस्था पंढरपूरमध्ये कार्यरत करण्याचं आम्ही ठरवलेलं. लोकांच्या अडीअडचणी मार्ग काढण्याकरता दोन्ही खासदारांचे किमान 4 लोक एकाच ठिकाणी काम करतील आणि तुम्हाला प्रत्येक जणाला सर्वसामान्य माणसाला येणाऱ्या अडचणीमधनं मार्ग काढण्यासाठी आपण पर्याय शोधू. येणाऱ्या भविष्य काळामध्ये पुढच्या निवडणुकीच्या आधीतली रेल्वे ही फलटण मुंबई पर्यंत धावायला लागलेली असते आणि भविष्यात येणारी आपली बुलेट ट्रेन ही अकलूज मार्गे पंढरपूरला स्टॉप घेऊन हैदराबादला जाणारा विकास आपल्या सर्वांना पाहायला मिळेल असा मी या ठिकाणी शब्द देतो आणि आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण सर्वजण आलात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.